गुड मॉर्निंग मॅम. कधी आलात तुम्ही? अगं ही काय आत्ता म्हणजे आज पहाटेच आले. तुम्हाला बघून खूप बरं वाटतंय. मी खूप मिस करत होते तुम्हाला. थापा मारू नकोस. तुझ्या संसारात एवढी छान रमलीस तू, आमची कशाला आठवण येणार आहे तुला? मॅम बरं, सगळे तिकडे कसे आहेत? नातवानी सोडलं का इंडियात? खरंच सोडत नव्हता तो. मग त्याला म्हटलं तू चल की माझ्या बरोबर. त्याला तयारी नाही. आता 2 महिन्यांनी वाढदिवस येतोय ना त्याचा. म्हटलं तुझ्या बर्थडेला परत येते मग तर चालेल. तेव्हा कुठे सोडायला तयार झाला. तू कशी आहेस? मी कशी दिसतेय? वायरी आहेस ग खूप. डायटिंग वगैरे करत नाहीस ना? नाही नाही, घर हॉस्पिटल इतकी धावपळ चालू आहे ना म्हणून. कितीही नाचानाच केलीस तरी एक गोष्ट लक्षात ठेवायची, स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करायचं नाही. हो मॅम. बर काय घरची आघाडी काय म्हणतेय? सगळे खुश ना? काय ग? हो मॅम, तुम्हाला बरंच काही सांगायचंय. चला ना. राधा काय झालंय? चला सांगते. राधा काय झालं ग? मॅम, माझा संसार दृष्ट लागेल इतका चांगला चालला होता. चालला होता म्हणजे? गौरी गणपतीपर्यंत सगळं मस्त चालू होतं. नंतर मात्र केदारनी खूप मोठा शॉक दिला. म्हणजे फसवणुकीचं दुःख काय असतं हे तुला कळायला हवं ग. मला फसवून सौरभ बरोबर तू पळून गेलीस. आता त्यातनं सुटलीस, पण मला किती दुःख झालं. आता या फसवणुकीचं पातक तुझ्या माथी येईल. म्हणजे फसवणुकीचं दुःख तुलाही कळेल. एका मिनिटात लागेल सोक्षमोक्ष. मी बाहेर जाऊन सांगतो सर्वांना, गार्गी प्रेग्नंट आहे हे राधा आणि गार्गीनी मला सांगितलंच नाही, लपवलं माझ्यापासून. आता लवकरच गार्गी प्रेग्नंट आहे हे घरच्यांना कळेल. त्यावेळेला मी हात वर करीन. त्यावेळेला तुझी अवस्था काय होते हे मला पाहायचंय. आता सौरभही तुझ्यावर विश्वास ठेवणार नाही, कारण हे सगळं करण्याच्या आधी त्याला विश्वासात घेतलं नाहीस ना तू. इतके दिवस मी तडफडत होतो आणि तुम्ही हसत होतात, पण आता बापरे, म्हणजे बरंच रामायण घडून गेलं म्हणायचं. तरी मी तुला म्हटलं होतं राधा, ते केदारवर फार विश्वास ठेवू नकोस म्हणून. अगं सगळी आपल्या घरातली माणसं म्हटल्यावर सगळ्यांवरच आपण प्रेम करतो, आपली सगळ्यांवरच माया असते. पण ही माया आंधळी असता कामा नये. आपल्या हाताची 5 बोटं सुद्धा एकासारखी एक नसतात. मग घरातली सगळी माणसं तर प्रत्येक माणसाचं व्यक्तिमत्व हे वेगवेगळं असतं ना. ते लक्षात ठेवून आपण त्यांच्याशी वागलं पाहिजे. हो, केदारच्या बाबतीत चांगलाच धडा मिळालाय मला. सौरभनी माझी बाजू सांभाळून घेतली म्हणून बरं झालं. नाही पण राधा, अशी वेळच पुन्हा येता कामा नये. हे बघ, तू एकत्र कुटुंबात राहतेस ना, घरात खूप माणसं असतात आणि त्यामुळेच गैरसमज होण्याची शक्यताही जास्त असते. आपल्याबद्दल कुणाचाही गैरसमज होऊ देता कामा नये, याकडे आपण अगदी कटाक्षाने लक्ष ठेवलं पाहिजे. सॉरी, मी तुला लेक्चर देत नाहीये, पण बाळा तू कायम सुखात राहावीस असं मला वाटतं ना, म्हणून सांगते. काळजी करू नको, सगळं ठीक होईल.
मला सांग, सौरभ कसा आहे, त्याचं काय चाललंय? त्याला त्याच्या आवडीचं काम मिळालंय. तो रियाच्या डान्स ग्रुपला जॉईन झालाय. हो खरंच? हो, ऍक्च्युली मी त्याला मानस आणि रियाच्या डिवोर्स बद्दल सांगितलं, तर तो म्हणाला की रिया आता माझी चांगली मैत्रीण झाली, मी तिच्याशी बोलतो, तिला समजवतो. म्हणून तो तिला भेटायला गेला. तर तिची रिहर्सल चालू होती. त्यांच्या ग्रुपमधला गिटारिस्ट आणि सिंगर सोडून गेला होता. तर रियाने सौरभला विचारलं. आणि तो हो म्हणाला? नाही, मला विचारून सांगतो असं म्हणाला. हो. मी अर्थात हो म्हटलं. तो इनफॅक्ट आता दिल्ली आणि दुबईला सुद्धा चाललाय शोज करायला. मॅम, सौरभनी जर रियाचं मन वळवलं तर खूप बरं होईल. मला आहे ना मानसी ही अवस्था बघवत नाहीये. आणि न कळत का होईना कुठे ना कुठेतरी मी जबाबदार आहे असं मला वाटतं. कम ऑन राधा, पुन्हा आता यात शिरू नकोस तू. हे बघ, मानसचं तुझ्यावर प्रेम आहे हे त्याने कधीही तुला सांगितलं नव्हतं. बरं, तुझ्याही मनात तसं काही नाही, मग का स्वतःला दोष देतेस? पण मॅम, सौरभ रियाचं मन वळवायचा प्रयत्न करतोय हे प्लीज मानसला सांगू नका. रिया जर त्याच्याकडे परत आली तर ती स्वतःहून परत आली असं त्याला वाटलं पाहिजे. ओके, बरोबर आहे तुझं. पण राधा, सध्या मानस आणि रियाचं नातं हे खूपच नाजूक अवस्थेत आहे. त्यामुळे जे काही कराल ना ते जपून नीट विचार करू. म्हणजे काय होतं, आपण खूप चांगल्या मनाने आणि खूप प्रेमानं गुंता सोडवायला जातो, पण कधी कधी नेमकं उलट होतं, गुंता वाढतो, निर्गाठी पडतात. तसं होणार नाही याची काळजी घे. घरातली काय किंवा बाहेरची काय, नाती सांभाळताना तोल सांभाळावा लागतो बेटा. हो. बरं, सौरभला म्हणा मला एकदा भेटून जा. तो आत्ताच आला होता, आत्ताच भेटून गेला मला. हा. फार लांब गेला नसेल, त्याला फोन ट्राय करू का? हो चालेल, बघ ट्राय करून. हॅलो. हॅलो सौरभ. मला वाटलंच होतं तू मला खूप मिस करणार आणि मला लगेच फोन करणार. तुझ्या फोनची वाटच बघत होतो. मला माहितीये माझी राधा माझ्यावर खूप प्रेम करते. ते तर आहेच. बरं मला सांग, कुठपर्यंत गेलायस? कुठेही गेलो नाही. तू जाऊ देशील तर ना. तुझ्या फोनची वाट बघत उभा होतो तुझ्याच हॉस्पिटलच्या बाहेर. सौरभ, तू पण ना. बरं, सई मॅमना तुला भेटायचं होतं. आत्ता येतोय? अरे म्हणजे काय, कोई पूछने की बात है. आपने याद किया तो बंदा हाजिर है. आलो लगेच. ओके, बाय. अति प्रेम हा सुद्धा प्रेमातला अडथळा बनू शकतो राधा. हाय. राधा काय माझी कंप्लेंट वगैरे करत होती का काय? मी काय नाही सांगितलं. नाही रे, खरंच नाही. कसा आहे सौरभ? फर्स्ट क्लास. कसा वाटतोय? फिट अँड फाईन न राधा? हो, तुम्ही बोला, मी तोपर्यंत राऊंड मारून येते. ओके. बस ना, बस. हो. काय घेणार तू? चहा, कॉफी, कोल्ड्रिंक? खरंच काही नको. आजच पहाटे आले मी अमेरिकेहून. फ्रेश होऊन इथे आले आणि राधा भेटली. इतकं छान वाटलं ना, अगदी पोटभर गप्पा झाल्या आमच्या. मग तुम्हाला केदार आणि गार्गी प्रकरणाबद्दल कळलंच असेल. हो. म्हणजे मॅम, तुम्हाला राधाचं वागणं पटलं का? म्हणजे हे सगळं तिने मला विश्वासात घेऊन सांगायला नको होतं का? आधी तर नाहीच सांगितलं, पण नंतरही ती यश जिजूंना बोलली. समजा त्यांनी मला सांगितलं नसतं तर मी तर पूर्णपणे तोंडघशी पडलो असतो ना. आणि राधाचं तर काय झालं असतं मॅम? तिने का नाही सांगितलं मला? मॅम, मी तिचा नवरा आहे, तिचा मित्र आहे, मी तिचं सगळं काही आहे. मग तिने का केलं असं? लुक सौरभ,
तू असं टिपिकल नवऱ्यासारखा बोलू नकोस. अरे राधाची त्यावेळची मनस्थिती जरा समजून घे ना. तिला जर केदारने असं सांगितलं होतं की तू कुणाशी काही बोलायचं नाहीस, मी सगळ्यांना काय ते सांगितलं, आणि तसा तिने शब्द दिला होता केदारला, तो पाळणार आहे तिने. तुला माहितीये राधा किती अगदी सरळ आणि प्रामाणिक मुलगी येते. तुला आठवतं ना, केवळ तुझ्या शब्दाखातर तुमच्या प्रेमाचा बळी देऊन ती केदारशी लग्न करायला तयार झाली होती. फार साधी आहे रे, काय छक्के पंजे माहित नाहीत तिला. प्लीज तू तिच्याबद्दल कुठली आढी मनात ठेवू नकोस. मॅम, मी आधी ठेवली असती तर या केदार प्रकरणावर मी पटकन सोल्युशन काढलंच नसतं ना. खरंय तुझं. त्याबद्दल मात्र तुला माझ्याकडून 100 मार्क. फक्त तुम्ही दोघांनी हे कायम लक्षात ठेवा, नवरा बायकोचं नातं हे एकमेकांच्या विश्वासावरच टिकून राहतं. दॅट्स ट्रू. आणखी एक तुला सांगायचं होतं, सांगा ना. रादर सुचवायचं होतं. रिया आणि मानसच्या नात्यामध्ये तू तू काय किंवा मी काय फार खोलात शिरू नये असं मला वाटतं. त्या दोघांचं नातं त्यांनाच उमजायला हवं, तरच ते नातं पुन्हा जुळून येईल आणि टिकेल. मॅम, मला पटतंय तुमचं म्हणणं, पण त्यांना ते उमजण्यासाठी कोणीतरी त्यांच्याशी बोलायला पाहिजे, कोणीतरी त्याची जाणीव करून द्यायला पाहिजे. हो बरोबर आहे तुझं, पण तरी म्हणजे आणखी आता यातून तिढा वाढायला नको म्हणून मी हे सांगते की तू रियासोबत फार वेळ घालवणं हे. मॅम मॅम मॅम, मी जरी रिया सोबत असलो ना तरी मी माझ्या कामात गुंग असणार आहे. मला आता माझं काम महत्वाचं आहे, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे काम माझ्या आवडीचं आहे, मला त्यातून पैसे मिळणार आहेत. एक्सक्यूज मी. हा रिया, बोल. काय? वाव, दॅट्स ग्रेट. ओके ओके ओके, मी एक काम करतो, मी बरोबर अर्ध्या तासात तिकडे येतो. ओके, या सी यू द्या. हा मॅम, मॅम मला निघायला लागेल, जरा अर्जंट आहे. सौरभ, मॅम, मला तुमच्या भावना कळत आहेत, तुम्ही काही काळजी करू नका. आशीर्वाद द्या मला. अरे आशीर्वाद आहेतच. ऑल द बेस्ट. थँक्यू, येतो. काय झालं ग राधा? ए राधा, काय झालं? राधा, काय झालं? मॅम, मॅम, मी आई होणार आहे. काय 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 म्हणालीस तू? मी आई होणार आहे. खरंच खरंच राधा? हो, म्हणजे मी आत्ताच टेस्ट केली. मला ना मला कळतच नाहीये, म्हणजे मनात ना मला काहीतरी वाटत होतं. मी आत्ताच टेस्ट करून बघितलं, पॉझिटिव्ह निघालं. मॅम, मी आई होणार आहे. मी पहिलीच आहे ही बातमी कळणारी. सौरभ आत्ताच गेला. मी तिला फोन करू का? नाही नको नको, मी ना त्यापेक्षा प्रत्यक्षात घरी जाते आणि त्याला सांगते. मला ना त्याचे एक्सप्रेशन बघायचे. मी जाऊ आता? नाही नको, डॉक्टर वर्माचं सीझर आहे. डॉक्टर वर्माचं सीझर? नाही, मिसेस वर्मांचं सीझर आहे. मी नंतर जाते. अगं आई होणार तू आता, छोट्या बाळाची आई होणार. तूच काय लहान बाळासारखं करतेस? मॅम, मला खरंच वाटत नाहीये. ज्या पेशंट्सना मी डाएट द्यायचे, इन्स्ट्रक्शन द्यायचे, आता ते सगळं मला करायला लागणार आहे. मॅम, मी आई होणार आहे. आय एम सो हॅपी फॉर यू राधा. अगं आत्ता अशी छोटी छोटी होतीस, माझी छोटीशी राधा होतीस,
बाळाची आई होणार तू आता. कॉंग्रॅच्युलेशन्स राधा. बाळा, माझा बच्चा, अगं आई होण्याचा आनंद हा केवढा मोठा असा अद्वितीय अद्भुत आनंद असतो. तू तो आता अनुभवणारच. कॉंग्रॅच्युलेशन्स. मी पेढे आणायला सांगते. मिसेस फर्नांडिस. तुझी स्पंदने श्वास तुझा तुझी स्पंदने श्वास तुझा प्रेमळ हाक तुझी ती हरवून जाते मीच रीतही अनवट तव प्रीतीची अवघड रस्ते आठवणींचे अवघड रस्ते आठवणींचे किती वळणे या वाटेला तुला आठवूनी मला पाहता आरसा फितूर झाला आरसा फितूर झाला जाई जुईच्या वेलीवरुनी गंध